पुढची बातमी लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यामध्ये गोंद्री इथं उष्माघाताने 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। शिया नेताजी गोरे असं या मृत चिमुकलीचं नाव आहे। जिल्ह्यात तापमान 42 अंशांच्याही आसपास पोहोचल्यामुळे उष्म्याची तीव्रता वाढलेली आहे। ग्रामीण भागात कमी उंचीच्या पत्र्याच्या घरांमुळे उकाडा अधिक जाणवत असून या घटनेमध्ये उष्माघातामुळे शरीरामधील पाण्याची पातळी अचानक कमी होऊन हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी विष्णू बुर्गे। विष्णू, नेमकं काय घडलंय? पुन्हा रिपीट कराल प्रश्न? विष्णू, नेमकं काय घडलंय या ठिकाणी? विष्णू, माझा आवाज येतोय? हा, येतोय। विष्णू, लातूरमधील औसामध्ये तापमान अगदी 42 अंशांवरती पोहोचलं आणि यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे। 9 महिन्यांची ही चिमुकली। नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? खरं तर मागील काही दिवसापासून उष्णता जी आहे ते वाढताना पाहायला मिळते। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचं प्रमाण वाढत आहे। 40 डिग्रीपेक्षा अधिकचं तापमान आहे। मागील 2-3 दिवसापासून 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे तापमान आहे आणि त्यामुळेच कुठेतरी उष्णता वाढल्यामुळे अनेक जे आहे त्यांना फटका बसताना पाहायला मिळतोय। औसा तालुक्यातली ही चिमुकली आहे। माड रानावरचे जे भाग आहेत किंवा घर ज्या भागात आहे अशा ठिकाणी ही वास्तव्यास होते ना, त्या ठिकाणी जे आहे ते उष्णतेचा अधिक तीव्रता असल्यामुळे जे आहे ते निधन झाल्याचं माहिती समोर आलेली आहे। नातेवाईकांनी त्या पद्धतीचे माहिती समोर आणलेली आहे। त्यामुळे एकूणच या उष्णतेच्या वाढत्या प्रभावामुळे थेट परिणाम जे आहे ते मानवी जीवनावर होताना पाहायला मिळतंय आणि त्यातूनच लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसतोय, वृद्धांना फटका बसतोय आणि त्यामुळे त्यातूनच ही घटना समोर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासनानं देखील त्याच पद्धतीनं डॉक्टरांनी देखील सल्ले दिलेले आहेत की दुपारच्या वेळेस उष्णतेचं ज्यावेळेस वेळ असते त्यावेळेस घरी थांबा। प्रत्येकानं उष्णता वाढलेली आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना प्रचंड काळजी घेणं आवश्यक आहे। धन्यवाद विष्णू, संपूर्ण माहिती करता। उन्हामुळे वाटत कोण बघितलं? आम्हीच बघते। का करत लेकरू ह्याच्यात बसलं होतं, झोक्यात बसलं होतं। झोक्यात बसलं होतं आणि टीव्ही पुढे टीव्ही चालू होती। आता हळूहळू टीव्ही बघू लागते लेकरू आणि एकदमच शुटी म्हणल्यावर पडलं खाली, म्हणजे पाळण्यातच तिथंच। इकडून उशा लावल तकव्या होता, त्या तकव्यावर मुंडकं दिलं। ह्याच्याशिवाय काही नाही बघा दुसरं। कशाचे ती लेकरू उचलून घेतलो आम्ही। असं काबर पडलं, एकदम लेकरू काबर पडलं म्हणून उचललो लेकरू। उचललं, बघितलं, आई काय झालं माझ्या लेकराला तोंडाला फेस आलाय आणि कसं झालं माझ्या झटका आला, लेकराला झटका आलाय म्हणून उचल तोंडात हात घाल, पाय चोळ, हात चोळ केलो। वल्ल कपडा करून अंग पुसलो, लेकराचे कपडे काढलो, वल्ल अंग कपडे पुसलो आणि आठ करून लातूरला गेलो।